नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत ही काळ्या तिळाची म्हणजेच कारळ्याची चटणी। तर आमच्या चनगडमध्ये ह्याला तिळकूट असं म्हटलं जातं। तर खरं तर ही चटणी संक्रांतीला खास करून बनवली जाते, पण म्हटलं चला जेवणाची थोडी रंगत वाढवण्यासाठी बनवून ठेवूयात। तर ही खमंग अशी काळ्या तिळाची चटणी खूप छान लागते आणि अशी गरम गरम भाकरी त्याच्यावरती ही काळ्या तिळाची चटणी आणि त्याच्यासोबत हे दही, हा हा अगदी छान चव लागते बरं का याची। आणि दह्यासोबत ही चटणी तर अप्रतिम लागते। चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनल समोरील बेल आयकन दाबा आणि माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळेल। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही काळ्या तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम काळे तीळ घेतलेले आहेत। तर हे अशा प्रकारे काळे तीळ असतात। तर हे 100 ग्रॅम होतील इतके मी काळे तीळ घेतलेले आहेत। आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे तीळ भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा, कारण हे तीळ जे आहेत ते पटकन भाजले जातात। तर 1-2 मिनिटांमध्येच आपले तीळ व्यवस्थित असे भाजले जातील। तर अशा प्रकारे गरम केलेल्या तव्यामध्ये हे मी तीळ टाकलेले आहेत आणि पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे ह्याला परतून घेतलेला आहे। तर या तिळांचा चटचट असा आवाज आला की समजायचं की हे तीळ आपले भाजायला सुरुवात झालेली आहे। तर पाहू शकताय या तिळांचा चटचट असा आवाज येतच असेल तर आपले हे तीळ जे आहे ते भाजायला सुरुवात झालेले आहे। 1 मिनिटभरासाठी आणखीन हे तीळ गॅसवरती ठेवायचे आहेत आणि ह्याला तव्यामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर जास्त भाजलं तर ह्या तिळाची कडवट अशी चव येते, त्याच्यामुळे तडतड असा आवाज आला की पटकन ह्याला तव्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1-2 चमचे होईल इतकं सुकं खोबरं किसवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी या तव्यावरती भाजून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे चटणी जी आहे ती पटकन खराब होत नाही, जास्त वेळ टिकली जाते। तर खोबरंसुद्धा भाजून मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे दोन्ही थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण भाजलेले काळे तीळ घातलेले आहेत। तर काळे तीळ थंड करून नंतरच वाटायचे आहेत। आता याच्यामध्ये भाजलेलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसूण जास्त टाका, चव खूप छान लागते। त्याच्यानंतर पाव चमचा जिरे टाकलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे। तर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट मी टाकलेलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। तुम्ही जर लाल सुक्या मिरच्या भाजून थोड्या याच्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल। तर माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी तिखट वापरलेलं आहे। आता याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तर आपली ही काळ्या तिळाची चटणी जी आहे ती मिक्सरमधून मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि पाहू शकता आपली जी काळ्या तिळाची चटणी म्हणजे कारळ्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे। अगदी मोजून 15 मिनिटात ते तिळकूट बनवून तयार होतं आणि चवीला तर खमंग लागतं। आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, जेवणाची तुमच्या जी चव आहे ती नक्कीच वाढेल। आणि अशा प्रकारे ही चटणी आपली बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि हो, मला कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली आहे। आणि हो, दह्यासोबत तर या चटणीची चव अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।